महाविकास आघाडीची उमेदवार होते. कळंबोलीचे नेमके प्रश्न काय वाटले आणि तुम्ही कोणत्या मुद्द्यावर महाविकास आघाडी दिली? पहिली प्रचार सभा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याचा अध्यक्ष म्हणून मी आणि बाळाराम पाटील आम्ही संयुक्तपणे घेतलेली आहे. लोकांना आव्हान केलं आहे ही भूमिपुत्रांची, माथाडी कामगारांची आणि इतर राज्यातून आलेल्या आणि महाराष्ट्रातून आलेल्या अनेक जाती धर्माच्या लोकांची कळंबोली आहे, पनवेल आहे. माझं म्हणणं आहे की दोन हेतूने आम्ही प्रचार करतो आहे. ज्यांच्या हातामध्ये काही वर्षापासून सत्ता असतानासुद्धा ना पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला, ना सुविधाचा प्रश्न मिळला, ना रस्त्याचे प्रश्न मिळले. शहर वाढले, नगर वाढले, परंतु त्यांचे प्रश्न सुटले नाही. याच्या बाबतीमधलं प्लॅनिंग जे अथॉरिटी आहे किंवा प्लॅनिंग करून जो डिसिजन घ्यायला पाहिजे ते घेतलं गेलं नाही. कदाचित उद्या निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन दिलं जाईल, एवढे कोटी रुपये देतो, तेवढे कोटी देतो आणि माझ्या हातात द्या सत्ता, मग आम्ही हे करून देतो, अशा प्रकारचं आश्वासन करण्याचा प्रयत्न करतील. परंतु आमचा त्याच्यावरच लोकांवर आम्ही फोकस केला आणि विशेषतः यामध्ये आमचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की इथल्या असलेल्या लोकांच्या असलेल्या सुविधाच्या संदर्भामधून हे सरकार अपयशी झालेलं आहे. दुसरा मुद्दा महत्त्वाचा की निवडणुका ह्या नगरपालिका महानगरपालिकेच्या ह्या विकासावर व्हायला पाहिजे. प्रगतीवर आम्ही काय करणार ह्याच्यावर ऐवजी सध्या राज्यामध्ये एकच अजेंडा राबवला जातो, तो वेगवेगळ्या प्रकारच्या जाती भावना भडकवून आपल्याला मतं कशी मिळवता येतील तशा पद्धतीचा प्रयत्न केला जातो आहे. आम्ही जनतेला एवढंच आवाहन करतो आहे की आज जातीच्या नावाखाली जो पेटवण्याचा प्रयत्न होतो आहे त्याला बोलू नका. हे लोक सत्तेवर बसण्यासाठी फक्त आपला वापर केला जातो. त्याच्या विरोधात आता आपण सर्व धर्म एकभाव होऊन त्याच्या विरोधात लढलं पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही जायचा प्रयत्न. बिनविरोधाचा मुद्दा तुम्ही घेतला. सोलापूरमध्ये खरेदीचा आरोप केलाय, घोडे बाजार झालाय, यात नेमकं काय तथ्य, पुरावे काही तुमच्या समोर आलेत का? हे पुराव्याचा संबंध असा आहे की 64 जागा निवडून घेतात बिनविरोध. कशा नेल्या? तुमच्या टी व्हीवरूनच आम्ही बघितलं ना, पोलिसांनीच नेले काय लोकांना माघार घ्यायला. त्याच्यानंतर ज्या चर्चा आहेत त्या चर्चा आम्ही सांगितलं. आता खरं कुठं तपासण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे. आता निवडणूक आयोग शोधतो का नाही हे गोष्ट वेगळी आहे. निवडणूक आयोगाने पत्र दिलेलं आहे की याची बिनविरोध आल्या याची चौकशी झाल्याशिवाय उमेदवार तुम्ही अहवाल आल्याशिवाय जाहीर करू नका. यात काहीतरी शंका आली असेल ना, एकदमच एवढे निवडणूक आता जास्त नाही. अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांवर कारवाई झाली. भाजपने सुद्धा नोटीस दिली होती, पण भाजपने नोटीस दिल्यानंतर त्यांनी कारवाई केली नाही. काँग्रेसने कारवाई केली, 12च्या 12 नगरसेवक पक्षात घेऊन टाकले. असं लोकशाहीचं नवीन तंत्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं, जे कधी देशात नव्हतं ते इथं पाहायला मिळतं. आता बिनविरोधाचा मुद्दा तुम्ही घेतला. सोलापूरमध्ये मनसेच्या जे सर्वोदय म्हणून आहेत त्यांचा ह्या बिनविरोधाच्या ह्याच्यासाठी खून केला गेला असे आरोप केले जात आहेत. हे सगळं कुणीकडे जाते काय सांगाल याबद्दल? लोकशाही संपत आलेले, धोक्यामध्ये आलेले हे त्या ठिकाणी निर्देश येऊन आलेले आहे. तुम्ही जर बघितलं तर दादागिरी, प्रशासनाचा प्रचंड वापर आणि माघार घेताना जबरदस्ती निवडणूक आयोगाच्या समोर शूटिंग चालू असताना सुद्धा जबरदस्ती आणून माघार घ्यायला लावतो. मला वाटतं की आणि त्यासाठी दादागिरी, खून या आता घटना नित्याच्या होतील असं मला वाटतं. त्यामुळे सामान्य माणूस आता मी मगाशी बघितलं प्रचार सभा असते, रॅली नेताना लोकशाहीचं मूल्य काय असतं की गुंडगिरीत अशा प्रकारचं चालू आहे. काल आरोप केला गेला शहाजी बापू पाटलांकडनं की घराणेशाही, शरद पवारांवर आरोप केला गेला, घराणेशाही राखली गेली. इथल्याच आपल्या जिल्हाध्यक्षांना घरातच 2 उमेदवारी दिल्या गेल्या. तुम्ही स्वतः प्रदेशाध्यक्ष, नेमकं ह्याच्यात काय? शहाजी बापूने पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये बोलताना असं सांगतात की पवारसाहेबांबरोबर मला नाही बोलायचं. ते पहिले असे बोललेले आहेत, काल बोलले असतील, कदाचित त्यांना साक्षात्कार झाला असेल. मला वाटतं की शहाजी बापूंना राजकारणामध्ये कोणी पहिलं मोठं केलं असेल ते पवारसाहेबांनी केलं असेल. असो, घराणेशाहीबद्दल ते बोलतात. बाकीच्या पक्षामध्ये पण घराणेशाही जर बघितली त्यांच्या नेत्यापासून सगळी, मग त्यांनी बोलले नसते. असो, ते म्हणतात की अध्यक्षांनी 2 ते निवडून येणार आहेत ना, त्यामुळे त्यांनी दिलेले आहे. त्याची भीती घेऊन ते बोलले असतील. शहाजी बापू पाटलांनी मला वाटतं की ते बाकीचं बोलताना त्यांनी कसे गेलेले ते पण उल्लेख केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये शहाजी बापूंची क्रेज काय,
डोंगर झाडीपुरतं पण आहे, पण 50 खोके पण त्यांच्यामुळे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामुळे आता शहाजी बापूंचं फार मनाव घ्यायचं नसतं. सर शेवटचं, अण्णासाहेब पाटलांचा वारंवार तुम्ही तुमच्या भाषणात आजही उल्लेख केला, याच्यापूर्वी सुद्धा करत आले. माथाडी कामगारांची वसाहत आहे. गेल्या 30 वर्षात अण्णासाहेबांचा एकही स्मारक किंवा पुतळा कळंबोलीच्या स्टील बाजाराच्या चौकात होऊ शकला नाही. त्याला काय कारण वाटतं तुम्हाला? नाही, असं आहे की राज्यकर्त्यांनी ज्यावेळेला सत्ता घेतली, आता पिंपरी चिंचवडमध्ये अण्णासाहेब पाटलांचा पुतळा आहे, मुंबईला वगैरे सगळीकडे आहे. अण्णासाहेब पाटलांचा पुतळा किंवा त्यांचं स्मारक असावं हे विषय आहे, पण अण्णासाहेबांचा कायदाच मोडायला निघालेली आहे. अण्णासाहेबांचा कायदा मोडून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं हे करायचं, अशा प्रकारची भूमिका राबवली जाते. मला वाटतं की सत्ता आल्यानंतर आम्ही तो विषय निश्चितपणाने कळंबोलीमध्ये अण्णासाहेबांच्या असलेल्या पुतळ्याचं आमचं सत्ता आल्यानंतर 100% पुतळा बसवण्याचं काम आम्ही करू. कळंबोलीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, प्रभाग 8चा तुम्ही प्रचार करता, या ठिकाणी आपण सभा घेतोय. कसं मतदारांना काय आव्हान कराल या माध्यमातून? ही ताकद असं आहे, कशी निवडणुकीची प्रक्रिया आता सगळी बदललेली आहे. लोक निवडणुकीला उभं राहत आहेत, त्याचं कौतुक करावं लागेल. आता निवडणुकीची प्रक्रिया भयानक झालेली आहे आणि ती खुलेआम झालेली आहे. मागे पण नाही, अख्ख्या पिशव्या पैशाच्या थैल्या पकडल्यानंतर, बॅगा पकडल्यानंतर सुद्धा कारवाई होत नाही. म्हणजे मला वाटतं की जनशक्तीच्या जोरावर आम्ही काय लोकांना प्रवृत्त करू, जनशक्तीच्या जोरावर आपण ही निवडणूक जिंकायला लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे. धनशक्तीची मस्ती असल्यामुळे, प्रशासकीय यंत्रणा वापरण्याची मस्ती आल्यामुळे हे लोक खाली सामान्य लोकांचे प्रश्न विसरून गेलेले आहेत. त्याच्या विरुद्ध लढाई करण्याच्या संदर्भात लोकांनीच ह्या निवडणुका हातात घ्याव्या अशी आमची विनम्रपणे लोकांना विनंती असेल. विमानतळाला दिवा पाटलांचं नाव दिलेलं नाही आहे, याबद्दल काय सांगू? आम्ही पहिल्याप्रमाणे सातत्याने बोललेलो आहे. मी नवी मुंबईला सुद्धा बोललो आहे, आत्तासुद्धा आम्ही बोलतो आहे की दिवा पाटलांचं नाव विमानतळाला देण्याच्या बाबतीत मला निर्णय तुम्हीच जाहीर केला मागणी केल्यानंतर. आत्तासुद्धा त्याचं नाव दिलं नसेल तर आता जनतेने निर्णय घ्यावा की जर राजकारणापुरतंच नाव घेण्याचा प्रयत्न होत असेल तर आता त्यांनी सगळं दिवा पाटलांचं नाव ज्यांनी दिलं नाही त्यांच्या विरोधात मतदान करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.